तसेच आजच्या दोन्ही शाहीर गिरीश रामगडे आणि सुधाकर गोंडकर माऊली या दोन्ही शाहीरांनी या व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आमचे सर्वांचे भजन सम्राट आदरणीय प्रभाकरजी बर्जे साहेब यांनाही विनंती करतो की आपण या दीप प्रज्वलन कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. कुणबी समाजाचा या अस्तित्वाचा कार्यक्रम म्हणजे शक्तिदुराचा जंगी सामना अर्थातच गुरुवारी भूषण शिवछत्रपती राजाचं या ठिकाणी नामस्मरण करून या आमच्या शेतकरी कुणबी समाजाचा अस्तित्व असलेले आमचे शूरवीर या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला हार घालून आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आपण मनाचा मुद्रा करूया आणि टाळ्यांच्या गजरात कडकडाट करून दीप प्रज्वलनाला आपण साथ देऊया. म्हणून मी म्हणतोय, माझ्या शब्दातून गातोय, कार्यक्रमाचा शुभारंभी आरंभी. चला दीप प्रज्वलित करूया. कार्यक्रमाच्या शुभारंभी प्रारंभी चला दीप प्रज्वलन करूया. तुमच्या आमच्या खऱ्या दैवताचं अर्थात शिवरायांच्या प्रतिमेस, समस्त कुणबी देवतांच्या प्रतिमेला पुष्पहार घालूया आणि त्यांच्या चरणी लीन होऊया. अशा या शब्दात मी या संत तुकोबाच्या अभंगाने जे कसारे डोलते, संत तुकोबायांच्या अभंगाने जे कसारे डोलते, विठ्ठल विठ्ठल नाम घेऊन जनाईचे दळणाने सर्वांचे पोट भरते. अंधाराला हटवून निशाची ज्योतही जळते. कुणबी एकजुटीच्या सहकार्याने अंगिरत्र सायांच्या सहसेते विकासाचे दानाचे कार्य करण्यास सुख आम्हास मिळते. सुपुत्राने ही भली मोठी बिल्डिंग या ज्ञानसागराला भेट म्हणून अर्थात गोरगरिबांच्या मुलांना ज्ञानात गंगेत आपण उच्च पदावर जाण्यासाठी बहाल केली. अशा या सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. मी आदरणीय जाधव यांचा या ठिकाणी फुलगुच्छ, एक पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करतोय. या सन्मानाचं या ठिकाणी त्यांनी स्वीकार करायचा आहे आणि त्यांना आपण एक छोटीशी भेट म्हणून या सध्या सावित्रीचं एक भूक म्हणून या ठिकाणी भेट देतोय. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. तर जोडत या शाळेत ज्यांना ज्ञानाचा सागर दिला अशा ज्ञानगंगेचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर आमच्या नैनाने भरतात, अश्रुधाराने भरतात, कारण याच बेगडीने असंख्य गोरगरिबांच्या म्हटलं तर निसर्गरम्य अशा झाडा पाळाने डोंगर दर्याने बहरलेले हे कोकण. अशा कोकणचे सर्व तुम्ही आम्ही सुपुत्र आणि निश्चितच आम्हाला अभिमान आहे. आम्ही नेहमीच म्हणतो आमचं कोकण असेल तर समृद्ध कोकण, स्वर्गात सुख नाही जिथे भेटत त्या ठिकाणी कोकणात सुख भेटतं. अशा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले अशा या महान रत्नांची पुस्तकं या माध्यमातून आपण त्यांना एक गीत म्हणून देतोय आणि त्यांना पुढील कार्य करायसाठी त्यांच्या सत्य परिवर्तनासाठी आपण एक या ठिकाणी शुभेच्छा देतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया बंधून, कारण ही जर रणरागिणी अर्थातच या देशाला
अर्थातच मानकरांच्या बरोबर असलेले माझे हे गुरु, अर्थातच या कोकणची शान, या शाळेसाठी अमृतवाणी गोड, या ठिकाणी गोड तुमची वाणी, तुमची कोकण कलेचा स्वरादेश तुम्ही, अखंड कोकण तुम्हाला जाणते. अमृतवाणी मधुर गोड वाणी तुमची, कोकण कलेचं स्वरादेश तुम्ही, अखंड कोकण तुम्हाला जाणते. या भूतळावरच्या एक नंबरचे शाहीर म्हणून तुमचीच या ठिकाणी आहे ख्याती. तुमच्यामुळेच कोकणची कला 7 समुद्र पलीकडे गेली. अखंड कोकण तुम्हाला हेच म्हणते. आम्हाला या ठिकाणी कलेचं दैवत या ठिकाणी हाय आमच्या सोबती, हाय आमच्या सोबती, हाय आमच्या सोबती. धन्यवाद.
नियमानुसार शाहीर एकमेकाला आपलं ओळखपत्र आणि प्रश्नपत्र दाखवतात. ते आमच्याकडून चूकभुलीने राहून गेलेली आहे. मी तुरेवाले शाहीर सुधाकरजी गोणंबरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं ओळखपत्र घेऊन यायचं आहे आणि आमचं प्रश्नपत्र आणि ओळखपत्र पाहायचं आहे. गाण्यावर दे
तुझ्या दर्शनालो मी रे गणा तू यावे रणा तुझ्या दर्शनालो मी रे गणा
तुरेवाल्या पोराला आज अशी नाही सोडायची. सुधाकर कोण बरे, सुधाकर कोण बरे, दिसतात बरे पण हित वागतील तेव्हा खरे. म्हणून मला काय म्हणायचं आहे बुवा, लक्ष असू द्या की आज या कोण बरे बुवाची या गिरीश बुवाची पहिलीच गाठ आहे. की आज या कोण बरे बुवाची या गिरीश बुवाची पहिलीच गाठ आहे. हो हा तुरेवाला आणि मी कलगीवाला ही माझी पहिलीच भेट आहे. या बुवाचा रुबाब भारी याची कॉलर ताट आहे. या बुवाचा रुबाब भारी याची कॉलर ताट आहे. हा किती जरी ताट असला तरी आधी त्या बुवाची वाट आहे. म्हणून मला काय म्हणायचंय बुवा, लक्ष असू द्या. होय तो जरा थांबावा, कामाला घ्या. बुवाला हळूहळू देऊया. आधी पहिलं बघूया उगाच कशाला आपण एखाद्याच्या वाकड्यात जायचं का नाही. हा म्हणून मला काय म्हणायचंय बुवा, लक्ष असू द्या. मोठा हा शाहीर हा जग जाहीर चढवून येईल साज या शाहिराचा उतरीन आज मी मान. बुवाचं नाव मोठं आहे, माझ्यापेक्षा मोठे आहेत ते. म्हणून मला काय म्हणायचंय बुवा, लक्ष असू द्या. हा कलगीतुऱ्याचा सामना आहे आणि या सामन्यात ही आदिमाया तुम्हाला